मुद्रा न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। 8 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली नांदेडमध्ये येणार आहे आणि त्या संदर्भात नांदेडमधील राज कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत ही रॅली निघणार आहे। त्या रॅली संदर्भात आज मराठा सेवक होते, त्या मराठा सेवकांचं प्रशिक्षण शिबिर झालं। त्या प्रशिक्षण शिबिराला नांदेडच्या DYSP मॅडम उपस्थित होत्या आणि मराठा सेवक श्याम पाटील वडजे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या रॅली संदर्भात मराठा जी काही आरक्षण समिती आहे त्यांच्याकडून काय नियोजन करण्यात आलं आणि स्वयंसेवकांची कशी गाठ बांधण्यात आली। पाटील स्वयंसेवकांचं प्रशिक्षण शिबिर झालं, तर उद्याच्या रॅलीमध्ये किती मराठा स्वयंसेवक उपस्थित असतील? मागील 15 दिवसापासून या सगळ्या समाज बांधवांनी ज्या पद्धतीने 8 जुलैच्या रॅलीचं नियोजन केलं आहे त्याच्यामधलं एक नियोजन म्हणजे स्वयंसेवकांचं म्हणजे मराठा सेवकांचं नियोजन होतं। मराठा सेवकांच्या नियोजनामध्ये एवढं सूक्ष्म आणि मायक्रो ऑब्झर्वेशन करण्यात आलेलं आहे आणि मायक्रो प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे की या स्वयंसेवकाच्या खांद्यावर पूर्ण रॅलीचं नियोजन आहे। गावखेड्यातून येणारा समाज बांधव त्यांना रॅलीपर्यंत पोहोच करणं, रॅलीमधून निघाल्याच्यानंतर रॅलीमध्ये शिस्तीत चालणं, जागोजागी सत्कार समारंभ असतात पाटलाचे, ते JCBतून फुलं टाकणे असतील किंवा महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करणं असेल, विविध समाज बांधवांचे स्वागत समारंभ घेणे असतील, जसे की मुस्लिम समाजाचा स्वागत समारंभ, बौद्ध समाजाचा स्वागत, गायकाडी समाजाने ठेवलेला आहे। या सगळ्या समाज बांधवांचे सत्कार घेत असताना आपल्या रॅलीला कुठलंही नुकसान नाही झालं पाहिजे, आपली रॅली डिस्टर्ब झाली नाही पाहिजे, याची सर्वस्वी जबाबदारी स्वयंसेवकांवर म्हणजे मराठा सेवकावर आहे। त्या मराठा सेवकांचं आज प्रशिक्षण आज नांदेडच्या नवीन मोंढा मार्केट कमिटीमध्ये DYSP मिस्टर कृतिका मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि SP साहेब श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार पडलं। जे काही आमच्या सर्व नियोजन समितीमधून काही मराठा सेवक समितीचे प्रमुख पदाधिकारी नेमण्यात आले होते, त्या प्रमुख पदाधिकारीमध्ये एक पॅरामिलिटरी संघटनेचे पदाधिकारी आहेत, आमचे काही स्वयंसेवक आहेत, मराठा सेवक आहेत, त्यांनी यांना सगळं गाईड केलं, मार्गदर्शन दिलं। आता तळागाळातला आणि गावखेड्यातला येणारा आमचा समाज बांधव या स्वयंसेवकाच्या आणि मराठा सेवकांच्या भरोश्यावर रॅली ही यशस्वी करून दाखवणार असा ठाम विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। त्यासोबत आपल्यासोबत मराठा चळवळीमध्ये सक्रिय असणारे सुभाष पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। पाटील, एखादा कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, ग्राउंड लेवलला पोहोचावं लागतं, तर या रॅली संदर्भात लोकांना जनजागृती करण्यासाठी काय काय करण्यात आलं आणि किती संख्येने लोक 8 जुलैच्या रॅलीमध्ये सहभागी होते? आता तुम्ही सांगितल्या पद्धतीनं कार्यक्रम घ्यायचं म्हणलं तर फार मोठं मेहनत घ्यावं लागते। मराठा क्रांती मोर्चामुळं मराठा समाजाला कसं लोक जमवायचे, कसं नियोजन करायचं हे चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। प्रत्येक गावातला मराठा समाज हा त्यातला प्रत्येक घटक आज जागृत झालेला असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक गाव खेड्यामधील तालुक्यावाईज जे काही स्वयंसेवक आहेत, आमचे मराठा सेवक आहेत, ते गावागावात जाऊन मराठा समाजाला आवाहन करून या ठिकाणी उद्याच्या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत। मोठ्या संख्येनं आज हिंगोली अख्खं जाम झालेलं आहे। हिंगोलीपेक्षा मराठा समाज नांदेडमध्ये प्रचंड स्वरूपात जास्त असल्यामुळं नांदेडसुद्धा अख्खं जाम होईल, एवढी लोकसंख्या, एवढा मराठा समाज या ठिकाणी उद्या सामील होणार आहे। नक्कीच मराठा समाज नांदेडसुद्धा जाम होईल आणि लाखोच्या संख्येने मराठा समाज यामध्ये सामील होईल, या पद्धतीचं मत आहे। उद्या मराठा समाजाचे आतापर्यंतचे मोर्चे पाहिलं गेलं तर लाखोच्या संख्येने समाज बांधव एकत्र आलेले दिसतात, तर उद्याच्या ज्या शांतता रॅलीचं स्वरूप कसं असणार? उद्याची शांतता रॅली ही शांतता संवाद रॅली अशा पद्धतीनं असेल। आम्ही वेळोवेळी या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं बघितले, कधीही म्हटल्या जाते की ही सिंह 4 पावलं मागे येऊन पुन्हा झेप घेतो, तशाच पद्धतीची हे शांतता रॅली आहे। वादळापूर्वीची ही शांतता आहे। 13 जुलै ही आमची डेडलाईन दिलेली आहे की मराठा समाजाचा OBCत समावेश करणे आणि त्याचबरोबर सगळे सोयरे कायदा आणि त्याचबरोबर म्हणजे जे काही महाराष्ट्रामध्ये आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांवर या प्रशासनानं गंभीर अशा पद्धतीचे गुन्हे या ठिकाणी दाखल केलेले आहेत, ते गुन्हे मागे घेणे, या 3 मागण्यासाठी ही शांतता संवाद रॅली आहे। जर 13 तारखेपर्यंत या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर वादळाच्या नंतरची शांतता आणि कशी असते हे आपण सर्वजण बघूया। नक्की त्यासोबतच आपल्यासोबत अजून आहेत, उद्याची जी शांतता रॅली होणार आहे त्या शांतता रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने समाज बांधव येणार आहे, तर याची जरब सरकारवर बसेल का आणि 13 जुलैपर्यंत मराठ्यांच्या मागण्या पूर्ण होतील का? याची जी चरप आहे ती तर बसणारच आहे, पण तत्पूर्वी या ठिकाणी आज मराठा सेवकांची प्रशिक्षण होतं, या प्रशिक्षणामधून 10,000 मराठा सेवक हे उद्याच्या रॅलीला राहणार आहेत। मनोजदादा जरांगे असतील किंवा येणाऱ्या सर्वांची सोय ही मराठा सेवकाच्या माध्यमातून करणार आहे
आम्हाला 13 जुलैला 1 वर्ष पूर्ण होतं आहे. आमचे योद्धा मनोजदादा जरांगे हे 1 वर्ष झालं आज सातत्यानं आंदोलन करत आहेत, परंतु या गांडू सरकारला आमचा कुठलाही मोह आला नाही किंवा आम्हाला आरक्षण देतो याचे सगळ्या अफवा करून आम्हाला कुठेतरी फसवण्याचं काम केलं. 13 जुलैच्या नंतर मराठे सगळे मिळून एक मोठा अणुबॉम्ब टाकतील आणि या सरकारला आणखी मोठा एक घाम फोडण्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांची एक वेगळी लाट, मराठ्यांचा उत्साह, मराठ्यांची एक वेगळी लाट उद्या पाहायला मिळेल या पद्धतीचं मराठा सेवकांचं म्हणणं आहे. या संदर्भात अजून आपल्या सोबत आहेत. उद्याच्या आरक्षणासंदर्भात हजारो स्वयंसेवक या ठिकाणी होते, तर या स्वयंसेवकांमध्ये उत्साह कसा होता आणि उद्याच्या 8 तारखेच्या रॅली संदर्भात नियोजनासंदर्भात काय काय सूचना करण्यात आल्या? आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंबंधी आज इथं नांदेडला स्वयंसेवकाची मीटिंग होती. एक मीटिंग म्हणजे खूप मोठे जवळपास 10,000 स्वयंसेवक इथं आज उपस्थित होते आणि सर्व मिळून शांततेच्या मार्गाने उद्याची जे 8 तारखेची रॅली आहे जरांगे पाटलांची होणार आहे शांततेच्या मार्गामध्ये. आणि पोलीस प्रशासनाला आमच्या मराठा मावळ्यांचं पूर्ण सहकार्य राहणार आहे आणि खूप शांततेमध्ये रॅली होणार आहे. जवळपास पूर्ण नांदेड जिल्ह्यातील आमच्या उमरी तालुक्यातील बरेच खूप स्वयंसेवक इथं आले होते, तर जरांगे पाटलांचं खूप मोठी रॅली होणार आहे 8 तारखेला. बस मनोज जरांगे पाटलांची प्रचंड मोठी रॅली ही महाराष्ट्र बघेल अशा पद्धतीची आज हिंगोली येथे दौरा होता. उद्या परभणी आणि परवा दिवशी म्हणजे 8 तारखेला नांदेडमध्ये असणार आहे. या संदर्भात संपूर्ण नांदेडकरांना किंवा नांदेडमधील मराठा समाजाला उत्सुकता लागलेली आहे. याच आज प्रशिक्षण शिबिर होतं, त्या संदर्भात आपण आज आढावा घेतला. स्वयंसेवकांची नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. ते एकनाथ पाटील अकॅडमीचे संचालक एकनाथ पाटील सर आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधूया आणि जाणून घेऊया की या नियोजनासंदर्भात काय काय करण्यात आले. सर्व मोठ्या संख्येनं मराठा समाज नांदेडमध्ये येणार आहे, त्या संदर्भात काय पद्धतीचं नियोजन करण्यात आले आणि स्वयंसेवकांना कोणत्या सूचना देण्यात आल्या? ही रॅली 8 जुलै रोजी सकाळी 12 वाजता राज कॉर्नर ते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथपर्यंत होणार आहे. याचं नियोजन छत्रपती चौकपासून ते ओम गार्डनपर्यंत करण्यात आलेलं आहे. या रॅलीची जनजागृती गावागावात, वाडे तांड्यावर आणि वस्त्यांवर हे प्रत्येक आमचे स्वयंसेवक जाऊन त्यांनी केलेली आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येक मराठा समाजापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे की 8 जुलै रोजी मोठ्या संख्येने महाएल्गार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचं नियोजन असं आहे की आम्ही नांदेडमध्ये ही एवढी मोठी रॅली असल्यामुळे 5,000 स्वयंसेवकाची नियुक्ती केलेली आहे. आम्ही त्या स्वयंसेवकाला एक ओळखपत्र दिलेलं आहे आणि एक टी-शर्ट दिलेलं आहे आणि त्या स्वयंसेवकाला प्रत्येक ठिकाणचे पॉईंट हे वाटून दिलेले आहेत. तर त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी द्यायची आहे. मग ती जबाबदारी आरोग्याची असेल, पार्किंगची असेल आणि पुढं जाऊन कुण्या व्यक्तीला काही आजाराची गरज पडली असेल, ॲम्ब्युलन्सची काही गरज पडली तर त्यांनी आमच्या स्वयंसेवकासोबत संपर्क करायचा आहे. आमचा स्वयंसेवक तुम्हाला तातडीनं येणार, भेटणार आणि त्या अडचणीतून तुम्हाला मोकळं करणार आहे. आमचे स्वयंसेवक हे स्वतःही स्वइच्छेने पुढे होऊन पोलीस प्रशासनाला फार चांगल्या पद्धतीनं मदत करणार आहेत. त्यासाठीच ही योजना केलेली आहे. मागच्या वेळेस जेव्हा महारॅली निघाली होती, मोर्चा निघाला होता, तेव्हा सराटीला नांदेडमधल्या स्वयंसंचालकांनी स्वतः जाऊन तिथं फार मोठ्या प्रमाणे बंदोबस्त केलेला आहे. याचा गाढा नियोजनाचा अभ्यास हा नांदेडच्या स्वयंसेवकाला आहे. त्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं आता ही रॅली 2 दिवसावरच येऊन पोहोचलेली आहे. तर सगळ्या मराठा बांधवांना मी असं आवाहन करतो की त्या सर्वांनी ह्या रॅलीमध्ये आणि आपल्या घरच्यांना, मातांना, भगिन्यांना घेऊन येऊन सहकार्य करावे. आणि स्वयंसेवकाला ही शेवटची विनंती करतो की त्यांनीही आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती चांगल्या पद्धतीनं पार पडावी, कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. त्यासोबतच अजून आपल्यासोबत या नियोजनामध्ये सक्रिय सहभागी असणारे आणि या पूर्ण नियोजनाकडे बघणारे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, हे पूर्ण तुमच्या हातामध्ये याद्या दिसत आहेत स्वयंसेवकांच्या, तर या स्वयंसेवकाचं नियोजन कसं करण्यात आलं आहे आणि जिल्हा पातळी असेल, तालुका पातळी असेल, सर्कल पातळी असेल, या प्रत्येकाची बांधणी कशा पद्धतीत करण्यात आली? मी माजी सैनिक जनार्दन शेजुळे. आमच्याकडे हे काम सोपवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मी याच्यापूर्वी सांगू इच्छितो
अंतरवाली सराटीला जेवढा मोठा मोर्चा झाला होता 1 ते 1.5 करोड पब्लिक तिथं आली होती, तिथल्या डिस स्टेज जे होतं मेन जबाबदारी ती आम्ही नांदेडवासियांना पूर्ण केली होती आणि ती पण यशस्वीरित्या. त्यानंतर योगायोगानं आता नांदेडची जबाबदारी पण आम्हाला पार पाडण्याचा म्हणजे मौका मिळाला. त्यामध्ये आम्ही नियोजन अशा प्रकारे केलेलं आहे की प्रत्येक तालुक्याचा एक तालुका प्रमुख स्वयंसेवक निवडलेला आहे. ते तालुका प्रमुख प्रत्येक गावचे त्यांनी याद्या तयार केलेल्या आहेत. गावामध्ये एक गावाचा प्रमुख निवडलेला आहे. मग त्या याद्यामध्ये आम्ही फॉर्मॅट दिलेलं आहे, त्यांचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि त्याची टी शर्ट लागणाऱ्या टी शर्टची साईज आणि त्याची सही की जे स्वइच्छेनं म्हणजे इथं आमच्या इथं कार्य करण्यासाठी येत आहे. मग त्याच्यानंतर आम्हाला जे पण सूचना आहेत आम्ही त्यांचे ग्रुप बनवलेले आहेत. आम्ही एक तालुका प्रमुखांचा विशेष ग्रुप आहे. आमच्या जे सूचना आहेत आम्ही तालुका प्रमुखाला देणार, तालुका प्रमुख त्यांच्या गाव लेवलच्या पूर्ण प्रमुखाला सूचना देणार, जेणेकरून प्रत्येक स्वयंसेवकापर्यंत त्याच्या गावचा प्रमुख त्यांनी त्यांचा एक ग्रुप तयार केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक सदस्यापर्यंत त्यांची ती सूचना पोहोचणार आणि प्रत्येक जिथं पण काही इमर्जन्सी असेल तर मोबाईलच्या व्हॉट्सअपद्वारे दिले जाणार आणि आमच्याकडे 100 हॉकी टॉकीज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक लमसम 100 मीटरवर ते 150 मीटरवर एक हॉकी टॉकी आमच्याकडे राहणार आहेत. आणि जिथं पण काही इमर्जन्सी येतील, वरिष्ठ माणसांना कुठं जर काही हॉस्पिटलची गरज पडली, काही असहाय्य झालं तर त्यांना पण आमची स्वयंसेवक मंडळी मदत करतील. महिलांची पूर्ण सुरक्षा पुरवण्यासाठी स्वयंसेवक पूर्ण काळजी घेतील. लहान मुलं कुठं जर विसरले काही झाले तर ते स्वयंसेवक मंडळी आपल्याकडे ठेवून घेतील आणि त्याला योग्य त्यांच्या याच्यापर्यंत आईवडिलापर्यंत पोहोचिती करतील. त्याकरता नांदेडवासियांना मी विनंती करतो की तुम्ही निडर होऊन महिला, पुरुष, लहान मुलं आणि वरिष्ठ आपल्या रॅलीला इथं उपस्थित राहावे आणि याची रॅलीची शोभा वाढवावी. नक्कीच अतिशय उत्कृष्ट पद्धतीमध्ये या ठिकाणी नियोजन आखलं होतं. आज स्वयंसेवकांचं प्रशिक्षण शिबिर होतं. त्या संदर्भात सर्व स्वयंसेवक, हजारोच्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित होते. रामेश्वर जामगे, कॅमेरामन महेश सोबत, राजमुद्रा न्यूज लाईव्ह, नांदेड. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.